कबुतरांना अन्न पाणी देण्याची हायकोर्टाकडून बंदी कायम, तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करण्याचे निर्देश. देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? एनआरसी लागू झाल्याचं आयोगानं स्पष्ट करावं. उद्धव ठाकरेंचा आयोगाला आव्हान. व्हीव्हीपॅट काढायचा तर निवडणुकांचा फार्स कशाला, असाही केला सवाल. युतीसाठी इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, आम्ही दोघं बंधू युतीचा निर्णय घेण्यासाठी समर्थ. मनसे सोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. कितीही टार्गेट केलं तरी ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणार, ओबीसींना निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. निवडणूक आयोगाची भाजप सोबत हात मिळवली, बनावट पद्धतीनं मतदान झाल्याचे पुरावे, पत्रकार परिषद घेत राहुल गांधींचा दावा. राहुल गांधी सतत खोटी वक्तव्य करतात, राहुल गांधी यंत्रणांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल. लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सनातनवरून केलेल्या वक्तव्य प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मानहानीची नोटीस. बिनशर्त माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाणांना इशारा. धाराशिवनंतर परभणीतही शरद पवार यांचा राष्ट्रवादीला मोठा धक्का. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या गोटात, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.